इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झालेली आहे। यशस्वी जयस्वाल, प्रिन्स यादवला संघातून वगळलं गेलंय। विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांचं वनडे संघामध्ये पुनरागमन झालंय। इंग्लंडमध्ये 14 ते 19 जुलै या दरम्यान वनडे मालिका होणार आहे। इंग्लंड विरुद्ध आगामी काळामध्ये होणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी 21 जून रोजी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे। या संघात स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचं पुनरागमन झालंय। मात्र या निवडीमध्ये एक धक्कादायक निर्णय घेतला गेलाय। आदल्याच दिवशी अफगाणिस्तान विरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालला संघातून डच्चू देण्यात आलाय। या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी आयुष शेट्टे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याशी। आयुष, अफगाणिस्तान विरुद्ध शतक ठोकणाऱ्या यशस्वी जयस्वालला वगळणं हे कितपत धक्कादायक आहे असं म्हणता येईल? एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आणि ही निवड 2027 विश्वचषकाला नजरेत ठेवून निवड झालेली आहे। यापुढे ज्या एकदिवसीय मालिका होणार आहे त्यामध्ये आपल्याला अनेक नवे चेहरे खेळताना दिसतील। अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत बऱ्याच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, जसं यशस्वी जयस्वाल म्हणा किंवा प्रिन्स यादव यांना इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी मात्र संधी मिळाली नाही। याचा अर्थ या खेळाडूंना वगळलं असं न घेता नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी त्यांना आराम दिला असं घ्यायला पाहिजे। कारण विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांची संघात फिक्स जागा आहे, त्यामुळे त्यांना 2027 वर्ल्ड कप खेळताना आपण बघणार आहोत। वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेसाठी फक्त चांगले 11 खेळाडू लागत नाही, त्याच्यासाठी 18 ते 20 चांगले खेळाडू लागतात। त्यामुळे भविष्यात देखील भारतीय एकदिवसीय संघात आपल्याला अनेक फेरबदल बघायला मिळतील। या मालिकेसाठी विराट कोहलीचं दुखापतीनंतर पुनरागमन झालं आहे, तर जसप्रीत बुमराह 2023च्या वर्ल्ड कप नंतर प्रथमच एकदिवसीय सामना खेळताना दिसणार आहे। सध्याच्या घडीला भारतीय संघ एकदम बलाढ्य संघ दिसत आहे। ही मालिका 14 जुलैपासून सुरू होणार आहे आणि इंग्लंडला हरवणं ते इंग्लंडमध्ये हे नक्कीच सोपं नसेल। त्यामुळे भारतीय संघ कसा खेळेल हे नक्कीच बघण्यायोग्य असेल। ठीक, आयुष, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।